केसरी न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया पुढील बातमी। अर्धापूर तहसील कार्यालयासमोर पाण्याचे साम्राज्य। मुख्य गेट व रस्त्यावर नागरिकांना मोठा त्रास। अर्धापूर येथील तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटमध्ये आणि मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून तहसीलच्या मध्यवर्ती गेटच्या बाजूला मोठा पाण्याचा तळ तयार झाला आहे। यामुळे तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे। तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले की मुख्य गेटमधून आत येताना गेटमध्ये पाणी साचलेले असते। मुख्य रस्त्यावर पाणी साचून मध्य गेटच्या बाजूला मोठा पाण्याचा तळ तयार झाला आहे। यामुळे ये जा करताना फार मोठा त्रास होतो। पाण्यात गाड्या अडकतात, पायी चालणाऱ्यांना घाणीतून मार्गक्रमण करावे लागते। समस्या काय आहे? मुख्य गेटमध्ये पाणी, तहसीलच्या मुख्य गेटमधून आत बाहेर जाताना पाणी साचलेले असते। मुख्य रस्ता व मध्य गेटजवळ मुख्य रस्त्यावर पाणी साचून मध्यवर्ती गेटच्या बाजूला मोठा पाण्याचा तळ तयार झाला आहे। घाणीचे साम्राज्य। साचलेल्या पाण्यात कचरा मिसळला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे। काटेरी झाडे। रस्त्यावर काटेरी झाडे आणि झुडुपे पडलेली असून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात। अर्धापूर तहसील कार्यालयात कामासाठी येणारे शेकडो नागरिक दररोज या समस्येला सामोरे जात आहेत। पाणी, घाण आणि काटेरी झाडांमुळे अपघाताचीही शक्यता आहे। आम्ही अनेकदा तक्रार केली पण प्रशासन दुर्लक्ष करते। जनतेची मागणी। नागरिकांनी तहसील प्रशासनाकडे तातडीने ड्रेनेज साफसफाई, पाणी निचरा व्यवस्था दुरुस्त करणे, कचरा हटवणे आणि रस्त्यावरील काटेरी झाडे काढण्याची मागणी केली आहे। मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, अशी खंत व्यक्त केली जात आहे। अर्धापूर तहसील परिसरातील ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक करत आहेत। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र। चलेगा।